सीमा पण झाल्या का? नाही. ठीक आहे. 3 मुद्दे झालेले. आजच्या लेक्चर मध्ये हे उरलेले 4 मुद्दे कंप्लीट करायचे आपल्याला भारताच्या भूगोलचे. आता पुढचा मुद्दा घ्यायचा भारताच्या सीमा. ठीक आहे. अगोदर भूसीमा लक्षात घेऊ आपण. ठीक आहे. हे बघा इथं कच्च्याचे रण आहेत, याला कच्च्याचे रण म्हणतो आपण. हा पार्ट 24 पॅरलल रेषा आहे. इथं आपला जो वाद होता तो वाद त्या निमित्तानं सोडवलेला आपण. या कच्च्या चरणपासून उत्तरेकडून तिन्ही बाजूला भारताला भूसीमा लागतात. आता ह्या भूसीमा कुठल्या कुठल्या देशाला लागते? या बाजूला पाकिस्तानला लागते, या ठिकाणी अफगाणिस्तानला लागते, या बाजूला चीनला लागते, या ठिकाणी नेपाळला लागत असते, या ठिकाणी भूतानला लागत असते, या ठिकाणी म्यानमारला लागते आणि या ठिकाणी बांगलादेशला लागते. आता सुवर्णरेखा इथं या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. सुवर्णरेखा नावाची नदी इथं इथपर्यंत भूसीमा आहे. इकडून मग जलसीमा सुरुवात होते. आता या कच्च्या चरण पासून उत्तरेकडून तिन्ही बाजूला 7 देशांना भूसीमा आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान वायव्येला आहे, चीन, नेपाळ, भूतान उत्तरेला आहे, म्यानमार आणि बांगलादेश पूर्वेला आहे. या 7 देशांना टोटल भूसीमा लागते 15,106 किलोमीटर, म्हणजे 15,200 किलोमीटर आपण ढोबळमानाने हे केलं होतं. ठीक आहे. मग आता ही भूसीमा या ठिकाणी सर्वात जास्त लागते बांगलादेशला 4,096 किलोमीटर. त्याच्या खालोखाल लागते चायनाला 3,488 किलोमीटर. त्याच्या खालोखाल लागते पाकिस्तानला 3,323 किलोमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर लागते नेपाळला 1,751 किलोमीटर. नंतर म्यानमार 1,643. नंतर भूतान 699 आणि सर्वात कमी 106 किलोमीटर अफगाणिस्तानला लागते. ही आकडेवारी लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा उतरता क्रम चढता क्रम. 1 नंबर बांगलादेश, 2 नंबर चायना, 3 नंबर पाकिस्तान, 4 नंबर नेपाळ, 5 नंबर म्यानमार, 6 नंबर भूतान, 7 नंबर अफगाणिस्तान. पहिल्या आणि शेवटचं एक आकडेवारी थोडक्यात लक्षात ठेवा, बाकीचं लक्षात घेण्याची गरज नाही. ठीक आहे. मग आता या ठिकाणी पुढचा मुद्दा हा आहे की यांच्या सीमांचे नाव आपण बघितली होती. पाकिस्तान लगतची जी सीमा आहे तिला म्हणायची रॅडक्लिफ लाईन आणि ही 1947 ला माउंट बॅटनच्या कालखंडात तयार झालेली. बांगलादेश दरम्यान जी सीमा आहे तिचं नाव पण रॅडक्लिफ लाईनच आहे, कारण बांगलादेश म्हणजे पूर्व पाकिस्तान होता अगोदर. 71 ला बांगलादेशच्या रूपानं नाव रूपाला आलेलं आहे. अफगाणिस्तान सोबतची जी सीमा आहे आपल्याला आता सध्या 106 किलोमीटर आहे, हिचं नाव आहे ड्युरॅन्ड लाईन. ड्युरॅन्डची लाईनची निर्मिती 1891च्या कालखंडात लाउन्स डाऊनचा कालखंड आहे त्यांच्या कालखंडात निर्माण झालेली. चायना आणि भारताच्या दरम्यान जी सीमा आहे त्याचं नाव आहे मॅक माउंट रेषा. ओरिजिनल हे चायनाचा काही संबंध नाही, इथं तिबेट नावाचा देश होता अगोदर. तिबेट आणि भारताची सीमा रेषा होती, पण नंतर तिबेट ताब्यात घेतलं चायनानं. मग चायनाचं सीमा समजणं आपल्या इथपर्यंत येऊन पोहोचतो. मग मॅक माउंट रेषा 1904 ला 5 ला या ठिकाणी लॉर्ड कर्झनच्या कालखंडात कमिटी स्थापन केली होती. त्या कमिटीने मग विचार करून 1914 पर्यंत सीमा तयार करण्याचं काम चालू होतं. फायनल सीमा तयार झाली 1914 ला. ठीक आहे. आणि आता राहिला प्रश्न नेपाळ, भूतान आणि म्यानमार या देशांसोबत आपली नैसर्गिक सीमा आहे आपलं हिमालयन डोंगरांगाच्या. त्यामुळे या ठिकाणी काही एखादी कमिटी वगैरे काही स्थापन झालेली नाही. त्यामुळे इकडं नैसर्गिक सीमा आहे 3 आणि 1, 2, 3, 4 देशाला मानवनिर्मित सीमा आहे. या सीमेचं आणि या सीमेचं नाव एकच आहे रॅडक्लिफ. हिचं ड्युरॅन्ड लाईन आणि हिचं मॅक माउंट रेषा आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा हा आहे की पाकिस्तानला भारतातल्या कोणत्या कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा लागतात. मग पाकिस्तानला पहिली सीमा लागते गुजरात, इथं गुजरात आहे. दुसरी सीमा लागते इथं राजस्थान. ठीक आहे. तिसरी सीमा लागत असते पंजाब. चौथी सीमा लागते जम्मू काश्मीर आणि 5वी सीमा लागते लडाख. आता जम्मू काश्मीर लडाख केंद्रशासित प्रदेश आहे. राज्य विचारले 3, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि लडाख आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश. झालं क्लिअर. टोटल
5 भागाच्या सीमा लागतात, राजकीय प्रदेशाच्या सीमा लागतात. तर हे 5 राजकीय प्रदेश लक्षात ठेवा. ठीक आहे. अफगाणिस्तानला फक्त एकच राजकीय प्रदेशाची सीमा आहे, लडाखची, एकच केंद्रशासित प्रदेश म्हणा. ठीक आहे. चायनाला या ठिकाणी पहिले लागते सीमा लडाख, दुसरी सीमा लागते हिमाचल प्रदेश, इथे हिमाचल प्रदेश आहे, इथं सीमा लागते उत्तराखंड, ही 3, इथं सिक्कीम आहे, हा, आणि इथं अरुणाचल प्रदेश आहे. अशा 5 राजकीय प्रदेशाच्या सीमा, त्यापैकी लडाख केंद्रशासित प्रदेश आहे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश राज्य येतात. 4 राज्य, 1 केंद्रशासित प्रदेश. राजकीय प्रदेश म्हटलं की 5. ठीक आहे. नेपाळला जर बघितलं, उत्तराखंड 1, उत्तर प्रदेश 2, बिहार 3, इथं पश्चिम बंगालचे चिंचोळा पट्टा आहे, हा इथं पुढे जातो असं लक्षात. इथं जर बघितलं हा पश्चिम बंगाल आहे, इथं लिहितो पश्चिम बंगाल 4, 1 2 3, पश्चिम बंगाल 4 आणि ती सिक्कीम 5. नेपाळला 5 राज्याच्या सीमा आहे, ही 5 राज्य क्रमाने लक्षात ठेवायची. ठीक आहे. आणि यात सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याची लागलेली आहे? बिहारची लागलेली. उत्तर प्रदेश इकडे मोठा आहे, पण सीमा इथून सुरुवात होते, तर सर्वात जास्त सीमा बिहारची आहे. चायनाला सर्वात जास्त सीमा लडाखची आहे 5 राज्यांमध्ये. पाकिस्तानला सर्वात जास्त सीमा राजस्थानची, आणि अफगाणिस्तानला लडाख. एकच लागले ना, लहान मोठा छोटा सगळं तोच आहे. हा, पुढचा मुद्दा येतो भूतान. भूतानला 4 राज्यात सीमा आहे. कुठल्या कुठल्या? सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश. सर्वात जास्त आसामची. आता हे प्रमाणबद्ध नकाशे आहे, त्यामुळे इथं जे जास्त भरतं तेच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्यानमारला पहिली सीमा अरुणाचल प्रदेश. हे बघा, इथून इकडं चायना आणि इकडं म्यानमार आहे. अरुणाचल आपल्या म्यानमारला पहिली सीमा आहे अरुणाचल 1, इथं खाली कुठला आहे? नागालँड. 2, इथं खाली कुठला आहे? मणिपूर. 3, इथं मिझोराम. 4, इथे बस झालं ना, 4च. इकडे खाली हा पट्टा येतो. ठीक आहे. इथून इकडं म्यानमार आहे, इकडं हा बांगलादेशचा एरिया आहे. तर म्यानमारला 4 राज्यात सीमा आहे, अरुणाचल 1, नागालँड 2, मणिपूर 3, मिझोराम 4. आता मिझोरामची अर्धी सीमा म्यानमारला आहे, अर्धी सीमा इकडे बांगलादेशला आहे. बांगलादेशला 5 राज्याच्या सीमा आहे. नंबर 1 मिझोराम, नंबर 2 इथं त्रिपुरा आहे, नंबर 3 हा आसाम येतो. आसाम इथं पण आहे, इथं पण आहे, असा आहे. नंबर 3 आहे मेघालय, नंबर 4 आसाम, आणि नंबर 5 या बाजूला पश्चिम बंगाल. किती राज्याच्या सीमा लागतात? 5 राज्याच्या सीमा लागतात. सर्वात जास्त सीमा पश्चिम बंगालची, इथं सर्वात जास्त सीमा अरुणाचल प्रदेशची आहे. बाकीचं झालेलंच आहे आता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणच्या सीमा लक्षात ठेवा. परत दुसऱ्या अँगलनं बघा, चायनाला किती राज्यात सीमा लागतात? 5. मग 5 राज्याच्या सीमा लागणारे देश किती आहेत? बघा, एक आहे चायना, दुसरा आहे नेपाळ, तिसरा आहे पश्चिम बंगाल, पाकिस्तान 1 2 3 4 5. ओके, पाकिस्तान एक. किती झाले? 4 देश आहेत की ज्यांना 5-5 राज्याच्या किंवा राजकीय प्रदेशाच्या सीमा आहे. बरोबर आहे. म्यानमारला किती राज्यात सीमा आहे? 4. भूतानला 4. 2 देश आहेत की ज्यांना 4-4 राज्यात सीमा आहे, आणि अफगाणिस्तानला फक्त एकच आहे. झालं क्लिअर कट? हे देशाकडून राज्याकडे बघितलं. आता राज्याकडून देशाकडे बघा, असे भारतातले किती राज्य आहेत की ज्यांना 2-2 देशात सीमा लागतात? म्हणजे नकाशा बघून उत्तर देत चला, म्हणजे डोक्यात ते कन्फर्म राहील. असे किती राज्य आहेत की ज्यांना 2-2 देशात सीमा लागतात? राज्याची संख्या सांगा. नाव नाही, संख्या सांगा. 2 3 4 5 6
हे बघा, उत्तराखंड एक, ज्यांना 2 देशात सीमा आहे, नेपाळ आणि चायना. दुसरा येतो नाही, मिझोराम. ठीक आहे, मिझोरामला सुद्धा 2 देशात सीमा आहे, म्यानमार आणि बांगलादेश. दुसरं राज्य, तिसरं आसाम. आसामला भूतानची सीमा आहे, बांगलादेशची सीमा आहे. ठीक आहे, 3च आहे ना. आता त्याला 3 देशात सीमा आहे, 2च थोडंच आहे. झालंय का? किती राज्य आहेत की ज्यांना 2-2 देशात सीमा आहे? 3 राज्य आहेत की ज्यांना 2-2 देशात सीमा आहे. आता 3-3 देशात सीमा लागलेले राज्य किती आहे? तुम्ही नकाशा बघून उत्तर देऊ लागले एवढं लक्षात ठेवा फक्त. नंतर नकाशा काढल्यानंतर तर मग सगळं आकाश निळं निळच आहे. मग तीन देशाच्या सीमा लागलेले राज्य. ठीक आहे, बघा आता पहिले लडाख, ज्याला पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना 3 देशात सीमा लागते. नंबर दुसरा आहे सिक्कीम, की ज्यांना नेपाळ, भूतान, चायना सीमा लागते. दुसरा राज्य नंबर 3 अरुणाचल, ज्यांना भूतान, चायना, म्यानमारची सीमा लागते. चौथं पश्चिम बंगाल, पश्चिम बंगालला बांगलादेशची सीमा लागते, इथं भूतानची सीमा लागते, नेपाळची पण सीमा लागते. किती झाले? 4 राज्य झाले की ज्यांना 3-3 देशाच्या सीमा लागतात. ठीक आहे, दोन्ही अँगलला बघितलं, देशाकडून राज्याकडे बघितलं, राज्याकडून देशाकडे पण बघितलं. प्रत्येक देशाला किती किती राज्यात सीमा लागते तेही बघितलेले, किती किलोमीटरची सीमा लागते तेही बघितलेले, सीमेचे काय काय नाव आहे ते बघितलेले. आता शेवटचा मुद्दा याच्यामधलाच, सीमा वाद आहेत का, किंवा त्या त्या देशासोबत कोणते कोणते वाद आहेत. आता पहिलं पाकिस्तान घ्यायचं. पाकिस्तान बद्दल पहिला वाद होता, वाद या ठिकाणचा आहे, कच्छच्या रणाचा, कच्छच्या आखाताचा वाद आहे. लक्षात, हा वाद या करता आहे की हा पार्ट जो आहे त्यांचं म्हणणं आम्हाला देऊन टाका, कारण इकडचा एरिया जो आहे तिकडे व्यक्तीला जाणं शक्य नाही, हा ड्राय एरिया मग आम्हाला देऊन टाका, तुमचं इकडे येणंच होत नाही. लक्षात, यावरून 65ची युद्ध झालेलं होतं, त्यामुळं हा एक वाद होता. मग 24 पॅरलल रेषा काढल्या आपण आणि त्यावरून तो वाद मिटवण्याचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे. दुसरा वाद आहे आपला जम्मू काश्मीर लडाखचा. त्यांचं म्हणणं होतं की हे संस्थान आम्हाला देऊन टाका, कारण तिथं मुस्लिम कंट्रीज जास्त आहे, म्हणजे मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे, पॉप्युलेशन, त्यामुळे तो भाग आम्हाला द्या. तो दुसरा वादाचा मुद्दा होता. तिसरा वादाचा मुद्दा आहे की सिंधू पाणी वाटप. ठीक आहे, सिंधू नद्या आणि त्यांच्या उपनद्यांचं जे पाणी आहे त्यांचं पुढे वाद होणे याकरता आता त्याचं वाटप करून टाका, म्हणून 1960ला सिंधू पाणी वाटप करार करण्यात आला. आणि या करारामध्ये सिंधू 1, झेलम 2, त्याच्या खालून चिनाब 3, रावी 4, बियास 5 आणि सतलज 6, या 6 नद्यांचा एक करार करण्यात आला, त्याला सिंधू पाणी वाटप करार म्हणतात. 6 नद्यापैकी सगळ्यात पश्चिमेकडच्या 3 नद्या सिंधू, झेलम, चिनाब, या 3 नद्याचं 80% पाणी पाकिस्तानला घ्यायचं, 20% भारताने घ्यायचं. आणि पूर्वेकडच्या 3 नद्या रावी, बियास, सतलज, या 3 नद्याचं 80% पाणी भारतानं वापरायचं, 20% पाकिस्तानला द्यायचं. अशा प्रकारचा हा करार आहे, याला म्हणायचं सिंधू पाणी वाटप करार. म्हणजे त्यातला वाद मिटवण्याचा पहिला प्रकार तो केला. परंतु या कराराचं आता समीक्षा करण्याची वेळ आलेली आहे, कारण हा करार 50 वर्षाकरता होता आणि 50 वर्षे होऊन गेली, आता 60 वर्षे होऊन गेली जवळपास. ठीक आहे, तर तो एक. आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा एक मुद्दा आहे. आता सध्या हा मुद्दा जवळपास बंद झाल्यासारखाच झालेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं पाकिस्तान सोबतचे थोडक्यात वाद हे लक्षात घ्यायचे. पुढचा अफगाणिस्तान सोबतचा वाद नाहीचे, कारण हा जो पट्टा आहे याला आपली सीमा जरी लागलेला असली तर ओरिजिनल हा पाक व्याप्त काश्मीर आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. इथून पाक व्याप्त काश्मीर सुरू होतं, हा एवढा एरिया. ठीक आहे, आणि हा एवढा एरिया चायनाने ताब्यात घेऊन टाकलेला आहे 62च्या युद्धानंतर. त्यामुळे नकाशात दाखवतो आपण आपल्याकडं, परंतु प्रत्यक्षात हा आपल्याकडे नाही. ओरिजिनल आपल्याकडे एवढा आणि एवढाच भाग आहे, पण मग हा नकाशा पूर्ण दाखवणं कंपल्सरी आहे, कारण कायदा आहे. मी जरी दाखवलं म्हटलं की एवढाच भाग आहे तर उद्या माझ्यावर डायरेक्ट त्या कायद्याअंतर्गत कारवाई होते, त्यामुळे मग आपलाच भाग आहे. ठीक आहे, आता चायनाचा जो काही वादाचे मुद्दे आहेत, चायनाचे वादाचे मुद्दे हे की त्यांनी अक्साई चीन म्हणतात त्याला,
अक्षय चीनचा प्रदेश ताब्यात घेतलेला आहे आणि अजूनही त्यांची मागणी पुढे जाण्याचीच आहे, पूर्ण लडाख घेण्याचीच मागणी. ठीक आहे. त्याच्यानंतर चायना सोबतचा दुसरा वाद आहे तो इथं लिखा पाणीचा वाद येतो असतो. लिखा पाणी नावाची इथं खिंड आहे, या खिंडीचा पट्टा आपला आहे अशा प्रकारची त्यांची मागणी आहे, तो एक वाद आहे. तिसरा मुद्दा आहे तो डोकलाम. हे बघा या ठिकाणी चायना इथं मध्ये घुसलेला आहे, आपला सिक्कीम आणि भूतानच्या मध्ये, आणि ह्या तिन्ही देशाची सीमा जिथे एकत्र येते तिथं डोकलाम नावाचं ठिकाण लागतं. या डोकलाम प्रदेशावरून या ठिकाणी चायनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतो बघा. ठीक आहे. तर हा एक वादाचा मुद्दा आहे. आणि पुढचा वादाचा मुद्दा त्यांनी तयार केला अरुणाचल प्रदेश. लक्षात वारंवार ते त्यांच्या नकाशात दाखवत आहे बघा आमचा प्रदेश आहे म्हणून. आता या पाठीमागचं प्रमुख कारण काय त्याचा शोध जर घेतला तर तुमच्या लक्षात यायला लागेल. या पाठीमागे ते कारण काय देतात, कारण हे देतात की हा जो असा पट्टा आहे हा असाच पट्टा आमचा आहे असा, म्हणजे भूतानी ते त्यांचं दाखवायला सुरुवात करतात. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश का दाखवायला सुरुवात करतात, कारण इथं मंगोलियन वंशाचे लोक आहेत, म्हणजे इथले लोक जर बघितले तर असं वाटतं चीनचीच लोक आहेत. मग त्यांचं म्हणणं आहे की ते तुमच्या वंशाची कुठे मिळून खात नाही, याचा अर्थ आमचा प्रदेश. नंबर 1. नंबर 2 आहे या पट्ट्यामध्ये बौद्ध धर्मीय लोकांची संख्या जास्त आहे, त्यांचं म्हणणं आहे बौद्ध धर्मीय आमचीच आहेत. नंबर 3 आहे दलाई लामाची या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत. तवांग इथलं आहे, हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाला आहे. मग त्यांचं म्हणणं आहे की दलाई लामा हा तिबेटचा राजा होता आणि त्याचं नेतृत्व खालचा पट्टा आहे. आलं लक्षात. आता खरं कारण काय ते लक्षात घ्यायचंय. खरं कारण अरुणाचल प्रदेश कशासाठी, तर इथून जी काही ब्रह्मपुत्र नदी वाहते अशी, या ब्रह्मपुत्र नदीचं सगळ्यात जास्त क्षेत्र चायनामध्ये, पण हिमालयन डोंगरांगाला वारे अडवला जात असल्यामुळे अलीकडेच पाऊस पडतो, पलीकडे पाऊस पडत नाही. त्यामुळं जेवढा म्हणजे 60-70% एरिया ब्रह्मपुत्रेचा चायनामध्ये आहे, पण एकूण पाण्यापैकी 10 ते 15% पाणी त्यांच्याकडे, 80-90% पाणी भारत आणि बांगलादेशमध्ये. मग याच्यामध्ये या पट्ट्यात प्रचंड पाऊस आहे, या पट्ट्यामध्ये आपल्याला हे पाणी लागत असेल तर अरुणाचल प्रदेश ताब्यात पाहिजे, आणि म्हणून त्यांचं धार्मिक कारण काहीतरी वेगळे कारण देऊन या ठिकाणी अरुणाचल वरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे बघा. तर या पद्धतीनं चायनाचे वादग्रस्त करत असलेले मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. म्यानमार सोबतचे जास्त वाद नाही आपले. आता वाद कुठले की या ठिकाणी नागालँड, मणिपूर, मिझोराम मध्ये राहणारे जे काही वेगवेगळ्या जमाती आहेत, ह्या वेगवेगळ्या जमातीचे जमत नाही आपल्याला. मणिपूरचं सध्या तर वाद माहितीचे. हे लोक काय करतात या ठिकाणी इथं गोंधळ घालतात, इथे एकमेकांचे मर्डर करतात आणि म्यानमार मध्ये पळून जातात. त्यांच्या त्या जातीचे थोडक्यात हे आहेत बघा. आणि मग हे लोक भारतात सापडत नाही आणि म्यानमार मध्ये आपल्याला लष्कराला घुसता येत नाही. ठीक आहे. आणि मागच्या सरकारमध्ये तर असा गोंधळ तयार झाला होता की इथं जे काही नक्षलवादी सारखे कामं करतात यांची इथं शिबिरच चालायचे आणि म्यानमार त्यांना सपोर्ट करायचा. मग आपल्याला काय करता येत नव्हतं. परंतु आता या ठिकाणी थोडे बरेच वाद मिटला गेलेले. डायरेक्ट इकडे तिकडे आपण कारवाई करायला सुरुवात केल्यानंतर म्यानमारच्या लक्षात आले की आपल्याकडे येऊ शकतात म्हणून. त्यामुळे यांनीच या ठिकाणी ते शिबिर उभारण्यास नकार देऊन टाकलेला आहे. म्हणून या पट्ट्यातल्या बऱ्यापैकी शांतता प्रस्थापित झालेली, पण तरीही अजूनही बऱ्यापैकी वाद चालूच आहेत आणि बरेच लोकांचे मरण या ठिकाणी झालेले आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर त्याच्या व्यतिरिक्त काही फारसे वाद नाही. त्याचं कारण हे की हिमालयन डोंगररांगा अशा खाली उतरलेल्या आहेत, त्यामुळे नैसर्गिक या ठिकाणी डोंगररांगा ओलांडून पलीकडे जाणं आणि अलीकडे येणं इतकं सोपं पण नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर राहिला बांगलादेश. बांगलादेश बद्दल आपले जे वादाचे मुद्दे, पहिल्या वादाचा मुद्दा हा आहे की इथं गंगा आणि ब्रह्मपुत्र नदीनं जे काही गाळ आणला त्या गाळापासून त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे, सुंदरबन म्हणतो आपण त्याला. या त्रिभुज प्रदेशातूनच मग नदीच्या पात्रातून पुढे गाळ गेला आणि इथं बेट, शेकडोच्या संख्येनं बेट बंगालच्या उपसागरात तयार झाली. यालाच म्हणायचं न्यू मूर बेट. आणि या न्यू मूर बेटापैकी बांगलादेशच्या वाट्याची जी बेट आहेत ते बांगलादेशची आणि भारताची वाट्याची जी बेट ती भारताची. पण आपल्याला काही कामच नव्हती. बांगलादेशची लोकसंख्या प्रचंड आहे, घनता प्रचंड आहे त्यांची. मग त्यांनीच ही भाडेतत्वावर बेट मागितली होती, मग आपण भाडेतत्वावर 50 वर्षाकरता देऊन टाकली. आता बांगलादेश म्हणतो आमचीच लोकसंख्या तिथं, ती आमचीच बेट ना, आम्हालाच कशाला भाडण देत आहे. आणि म्हणून हा पहिला वाद सुरू झाला. म्हणून मागच्या वेळेस प्रश्न होता की न्यू मूर बेटांच्या वाटणीवरून कोणत्या दोन देशामध्ये वाद चालू आहे, तर भारत आणि बांगलादेश. त्या पाठीमागचं उत्तर. तर न्यू मूर बेट ही कोणत्या नदीने आणलेल्या गाळापासून तयार झाले, गंगा आणि ब्रह्मपुत्रा
हे लक्षात घेतलं पाहिजे. तर हा पहिला वाद आहे. दुसरा वाद आहे बांगलादेशी घुसखोरींचा वाद आहे. कारण आपली जी सीमा आहे एकदम सकल जमिनीवरची सीमा आहे. तारी ओलांडली का अलीकडं, तारी ओलांडली का पलीकडं. आपण पलीकडे जात नाही, पलीकडच्या अलीकडे येतात, कारण त्यांची पब्लिक जास्त आहे बघा. म्हणून बांगलादेशी घुसखोरी मुंबई वगैरे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दिसेल. लक्षात, डुप्लिकेट आधार कार्ड वगैरे सगळे त्यांच्याकडे. स्कॅन करून बघितलं तर त्यांचं त्या नावाचं काहीच नाही, दुसऱ्याच्याच नावानं काढून ठेवलेले आहेत. तर हा वाद या ठिकाणी आहे बघा. पुढचा वाद काय आहे, तिस्ता पाणी वाटप कराराचा मुद्दा आहे. सिक्कीम मधून एक नदी तिस्ता येते, अशी खाली येते बांगलादेश, पश्चिम बंगालमधून बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला जाऊन मिळत असते. या तिस्तेचं बरंच पाणी पश्चिम बंगालनं वरती धरणं बांधून या ठिकाणी रोखल्या गेलेले आहे. त्यामुळं बांगलादेशचं म्हणणं आहे की तिस्ता पाणीचा या ठिकाणी वाटणी करावी, आणि यातून मग तिस्ता पाणी वाटप एक करार करण्यात आलेला आहे मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये, आणि त्या ठिकाणी ते वाद मिटवण्याचं काम झालेलं आहे बघा. ठीक आहे. आणि नंतरचा वाद इकडून गंगा नदी येत असते अशी अशी पुढे बांगलादेश मध्ये जाण्याच्या अगोदर याच्यावर फरक्का नावाचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. त्यामुळं गंगा नदीच्या पाणी वाटपाचा सुद्धा एक वाद आहे. हा हे वाद मनमोहन सिंग यांच्या कालखंडात करार करून संपुष्टात आलेले आहे बघा. तर अशा पद्धतीने बांगलादेश सोबत सध्याचे हे वाद आहेत. आता पुढचे वाद होऊ पाहत आहे. पुढचे कुठले कुठले वाद आहेत हे बघा. चायनाचा जो काही माल आहे आपण त्या मालावरती जाकाती आकारलेले आहेत बघा. त्यांचा माल जास्त येणार नाहीची काळजी घ्यायला सुरुवात केली. मग चायनानं काय केलं, शेजारच्या देशांसोबत मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करायला सुरुवात केली. चायना, श्रीलंका असू द्या, पाकिस्तान असू द्या, बांगलादेश असू द्या, म्यानमार असू द्या, भूतानला पण आता सांगितलंय, नेपाळ तर त्यांच्या बाजूने गेलाय. आपले जे दक्षिण आशियातले देश होते त्यांना पैसा फेकल्यानंतर ते सगळे त्यांची बाजू, त्यांचा झेंडा घेऊन उभे राहिलेले आहेत. म्यानमार पण सध्या गेला आता, आणि या देशांना कर्ज पुरवठा करून त्यांच्याकडून बंदरासाठी, लष्कर उभा करण्यासाठी जागा घेऊ लागलेत ते. ठीक आहे. आणि कर्ज इतकं चढ्या व्याजाने दिलेलं आहे की त्यांना फेडणं पण जमलं नाही पाहिजे. श्रीलंकेचं तेच झालं, कर्ज फेडता नाही आल्यामुळे सरकारच पळून गेलं श्रीलंकेचं. मागच्या वर्षीच्या घटना आहेत ते. तर हा मुद्दा आहे. मग आता हे काय करतात, भारत असा माल घेत नाही का, की मग या देशांना या ठिकाणी माल पाठवतात आणि या देशांसोबत आपलं मुक्त व्यापार धोरण आहे. मग सध्या चायनाचा माल बांगलादेशमध्ये येतो आणि बांगलादेशमधून इकडे औरंगाबाद पर्यंत येतोय. आणि इथे तुम्ही तर कपडे घ्यायला गेले की जीनची पॅन्ट तुम्हाला 500 ते 700 रुपयाला भेटून जाईल. ओरिजिनल ही पॅन्ट 10 रुपयाला 12 रुपयाला चायनाकडून भेटलेली असते. तर अशा पद्धतीने स्वस्तात माल या करता की तुमचे कारखाने बंद झाले पाहिजेत. तुमचे कारखाने बंद झाले की बेरोजगारी वाढेल, आणि नंतर मग कारखाने नसेल तर मग आमचे कोण माल घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. तर यासाठीचा हा कार्यक्रम चालू आहे. मग पाकिस्तानकडून येणाऱ्या मालावर आपण थोडक्यात बंदी घातलेली. त्यामुळे बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, मालदीव आहे. आता त्यांचा माल तर सांगता येत नाही तुमचा आहे की चायनाचा आहे, असं तर विचारता येत नाही, कारण इकडे आल्यावर लेबल बदलून जातात ते सगळे. तर या पद्धतीनं तिकडचे पुढच्या कालखंडात होऊ घातलेले वाद हे आहेत बघा. तर अशा पद्धतीने हे शेजारचे देश आणि यांच्या बाबतच्या सीमा जे आहेत तसं ते बघत चला. आता हे नकाशे पण बघत चला राज्य. आता पूर्वेकडचे राज्य अवघड जातात ना, वारंवार बघत चला. ते तिथं कुठला आहे, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय. त्याला 7 सिस्टर्स म्हणतात. लक्षात, हे सगळे राज्य कशापासून तयार झाले, आसाम पासून. हा टोटल एरिया आसाम राज्य होतं एकच इंग्रजांच्या कालखंडात. म्हणून एक प्रश्न होता, भारतातील कोणत्या राज्याचे सर्वाधिक तुकडे पडलेले आहेत, तर आसामचे. किती, मेघालय 1, त्रिपुरा 2, मिझोराम 3, मणिपूर 4, नागालँड 5 आणि अरुणाचल प्रदेश 6 आणि आसाम धरला तर 7. म्हणून याला म्हणायचं 7 सिस्टर्स, पूर्वोत्तर राज्य. याच्यात सिक्कीम पकडायचा नाही. सिक्कीम एक वेगळं राज्य होतं, वेगळा राज्य होता त्यांचा. त्यांना मग भारतात विलीन करायला लावलं. 1975 ला विलीन झालेले ते. त्यामुळे त्यांचा आणि आसामचा काही संबंध नाही. तर हे 7 सिस्टर्स राज्य लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता तुम्हाला अगोदर सांगितलेले घरी कोरी नकाशे एकदा तयारी करा, जेणेकरून कोणतं राज्य कुठे आहे, त्या राज्याला कोणत्या कोणत्या राज्यात सीमा आहे, कोणत्या देशात सीमा आहे, एकदा म्हणजे एकदा दोनदा तीनदा बघून घेतलंय की ते राज्य आणि त्या राज्यासमोरच्या घटना तुमच्या डोळ्यासमोर यायला लागेल. ठीक आहे. तर ह्याचं कोरा नकाशे घेऊन थोडे एकदा दोनदा कामं करा बघा. तुम्हाला सगळा अख्खा भारत दर्शन तसं लक्षात राहील. मग नसतं मग वारंवार आसाम कुठे आहे, अरुणाचल प्रदेश कुठे, सगळे सारखे वाटायला लागेल. तर हा झाला या बाबतचा मुद्दा. झाला क्लिअर. चला हे लिहून टाका एकदा. भूसीमा. ठीक आहे. आता भूसीमा आणि जलसीमा बद्दल
भूसीमामध्ये आता लक्षात घ्यायचं, पहिला कुठला सर्वात जास्त भूसीमा लागलेला देश बांगलादेश आहे. किती आहे? 4096 किलोमीटर उतरत्या क्रमानं. दुसरा कुठला येतो? चायना, 3488 किलोमीटर आहे. तिसरा पाकिस्तान, 3323 किलोमीटर आहे. चौथा नेपाळ आहे, 1751. पाचवा म्यानमार आहे, 1643 आहे. त्याच्यानंतर भूतान आहे, 699. आणि सातवा देश येतो अफगाणिस्तान, 106 आहे. असे टोटल 15,106 किलोमीटर यायला पाहिजे. ती 15, 18, 19, 20, 21, 22 आणि 8, 30. ठीक आहे. 30 येतं, 0 actually 3 आणि हे 9, 12, 12 आणि 4 16, 16 आणि 5 21, 21 आणि 2 22, 23, 23, 8 हे बरोबर झाले काय? 16, 15, 15 आणि 19, 19 आणि 20, 21, 22, 30, 30 आणि 36 झाले नाही. मी तेच म्हणतोय, 6 गडबड कुठं होऊ लागली आपली. बरोबर आहे ते, बेरीज करून घ्या एकदा. आकडेवारी लक्षात राहत नसेल तर सोडून द्या. काय काय लक्षात ठेवायचं? 15,106 किलोमीटर आहे. सर्वात कमी अफगाणिस्तान आहे, सर्वात जास्त बांगलादेश आहे. संपलं. मग पुढच्या प्री मेन्सला मग हे बाकीचे लक्षात घ्यायचे. आता सगळेच लक्षात राहिले तर उलट तुम्ही चांगलं करत चालले. मग पण लक्षात राहत नसेल तर सध्याचं आता तात्पुरतं काम प्रिलिम वरती काढा. मेन्सला तुम्हाला करावंच लागणार आहे सगळ्या होतात गोष्टी, कारण याच्यावर कशावर येईल काय येईल काही गॅरंटी घेऊन लागले आजकाल. ते पण नवीन नवीन आहे, प्रश्नपत्रिका तयार करणार आहे. झालंय काय? मग आता भूसीमामध्ये हे लक्षात घ्या, दिशा, त्या दिशेला असलेले देश आणि त्या देशांना भारतातल्या लागलेल्या राजकीय प्रदेशाच्या सीमा. राजकीय प्रदेश, ठीक आहे. नंबर 1, पहिली दिशा घ्या वायव्य. वायव्येला कुठले देश आहेत मग? एक आहे पाकिस्तान, एक आहे अफगाणिस्तान, 2 आहेत. पाकिस्तानला किती राजकीय प्रदेशात सीमा आहे? 5. अफगाणिस्तानला 1. पाकिस्तानला कुठल्या कुठल्या राजकीय प्रदेशात सीमा आहे? पहिला लागेल गुजरात, क्रमानं चाललो आपण. दुसरा लागेल राजस्थान, तिसरं लागेल पंजाब, चौथं लागेल जम्मू काश्मीर आणि 5वं लागेल लडाख. ठीक आहे. आणि सर्वात जास्त कोणाची सीमा लागते? सर्वाधिक सीमा असंही टाकू शकता तुम्ही. कुठली लागेल? कोणाची लागते? राजस्थान. आणि अफगाणिस्तानला फक्त लडाखची सीमा लागते आणि सर्वात जास्त लडाखची. नंबर 2 आहे दिशा उत्तर. उत्तरेला 3 देश आहेत. कुठले कुठले? चीन, नेपाळ आणि भूतान. नेपाळला 5 राज्यात सीमा आहे, चीनला सुद्धा 5 राज्यात सीमा आहे, भूतानला 4 राज्यात सीमा लागतात. आता या ठिकाणी चायनाला कोणत्या कोणत्या राज्यात सीमा आहे? नंबर 1 येतो लडाख, नंबर 2 हिमाचल प्रदेश, नंबर 3 उत्तराखंड, नंबर 4 सिक्कीम, नंबर 5 अरुणाचल प्रदेश. आणि सर्वात जास्त सीमा कोणाची लागते? लडाखची लागते. ठीक आहे. नेपाळला पहिली सीमा लागते उत्तराखंड, दुसरी सीमा लागते उत्तर प्रदेश, तिसरी सीमा लागते बिहार, चौथी लागते पश्चिम बंगाल आणि 5वी लागते सिक्कीम.
सर्वाधिक सीमा बिहारची लागते. ठीक आहे. भूतान पहिली लागते सिक्कीम, दुसरी लागते पश्चिम बंगाल, तिसरी लागते आसाम आणि चौथी लागते अरुणाचल प्रदेश. सर्वात जास्त सीमा कोणाला लागेल मग? भूतानला, आसाम. नंबर 3 आहे दिशा आहे पूर्व. पूर्व दिशेला 2 देश आहेत. कुठले कुठले? एक आहे म्यानमार आणि दुसरा आहे बांगलादेश. झालंय. म्यानमारला 4 राज्य सीमा लागतात, बांगलादेशला 5. म्यानमारला कुठल्या कुठल्या 4 राज्य सीमा लागतात? नंबर 1 आहे अरुणाचल प्रदेश, नंबर 1 बरोबर. नंबर 2 येतं नागालँड, नंबर 3 येतं मणिपूर आणि नंबर 4 येतं मिझोराम. आणि सर्वात जास्त सीमा अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. आणि बांगलादेशला मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगाल. आणि सर्वात जास्त सीमा आहे पश्चिम बंगालची. भूतानची सीमा भारताकडे बरोबर आहे. त्याचं कारणच आहे की भूतानचं उत्पन्न तेवढं नाही. ठीक आहे. आणि संरक्षणाची गरज आहे, तर कुठल्या तरी देशासोबत करार करावा लागणार होता. कुठला तरी देश म्हणजे पलीकडून चायना आणि इकडून भारत आहे. मग त्यांना सगळं हिशोबानं भारतच महत्वाचा होता, कारण समुद्रातून व्यापार करण्यासाठी सुद्धा जवळ समुद्र भारताच्याच मालकीचा येतो इकडून, लक्षात. आणि समुद्रातच या ठिकाणी जाणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या भूतानमधून भारतात येतात. ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला भूतानमध्ये सर्वात जास्त उत्पादन होतं जलविद्युत निर्मिती. आणि ही जलविद्युत निर्मितीतून जेवढी ऊर्जा निर्माण होते त्यातले 80 ते 90% ऊर्जा भारतच खरेदी करून टाकतो, उरलेली ते वापरतात. आणि त्यांच्या व्यतिरिक्त जी ऊर्जा असेल ती भारताला देऊन टाकतात. आणि ऊर्जेच्या मोबदल्यात आपण त्यांना जो पैसा देतो तो त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 60-70% रक्कम आहे. त्यामुळे तो पूर्णतः आपल्यावरतीच अवलंबून आहे. आशिया खंडातला सर्वात गरीब देश म्हणून भूतान ओळखला जात असतो. एकही चित्रपटगृह नाही त्यांच्याकडे, लक्षात. पण सगळ्यात जास्त आशिया खंडातला आनंदी लोकांचा देश भूतानाचे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपल्याकडे फक्त पैसा वाढत चाललेला आहे, याच्यातून आनंद होईल त्याच्यातून आनंदी होईल असं करता करता खूप पळत 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 चाललेलो आहे आपण. ठीक आहे. टॉपिक वाईज टेस्ट होतील आपल्या. आता तुमच्यावर एक टेस्ट माझ्याकडून झालेलीच आहे, आता खगोलशास्त्राची झालेली, म्हणजे कधी पण घेतल्या जाईल ती. तयारीत राहा, आपण आपली रिडिंग करून ठेवा. आणि नंतर मग भारताचं पहिलं दुसरं प्रकरण झालं त्याच्यावर एक टेस्ट करू आपण. ठीक आहे. झालंय का? ओके. हे झालं भूसीमा बद्दलची माहिती. पुढे घ्या जलसीमा बद्दलची माहिती. आता जलसीमा या ठिकाणी बघायची आपल्याला. दिसतोय नकाशा? आता या कच्छ चरण पासून जलसीमा सुरुवात होते दक्षिणेकडे इकडं. ठीक आहे. इथून जलसीमा जी सुरू होते ती इथपर्यंत आहे.
म्हणजे इथं सुवर्णरेखा नावाची नदी आहे, इथं कच्छचे आखात आहे. ही टोटल मुख्य भूमीची जल सीमा जी आहे ती 6100 किलोमीटर लांबीची. ठीक आहे. यामध्ये ही जलसीमा लागते गुजरात, नंबर 2 ला महाराष्ट्र, नंबर 3 ला इथं छोटा असलेला गोवा, हा कर्नाटक, हा केरळ, ठीक आहे, हा तामिळनाडू, आंध्र प्रदेश, इथं ओरिसा आहे आणि इथं आहे पश्चिम बंगाल. तर अशा टोटल किती राज्यांना जलसीमा लागते? ही 9 राज्यांना लागते. यापैकी 5 राज्ये पश्चिमेच्या भागात आहे, म्हणून पश्चिम किनारपट्टीवरचे राज्य केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, आणि 4 राज्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगाल पूर्व किनारपट्टीवर आहे. यांना बंगालच्या उपसागराची सीमा लागते, यांना अरबी सागराची सीमा लागते. तर यावरून किनारपट्टीचे 2 भाग, पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी. पश्चिम किनारपट्टीची टोटल लांबी इथं कन्याकुमारी पर्यंत 3351 किलोमीटर आहे आणि पूर्व किनारपट्टीची लांबी 2749 किलोमीटर आहे. टोटल बेरीज 6100 किलोमीटर आहे. यामध्ये मग प्रत्येक राज्याची किनारपट्टी बघितली तर गुजरातला लागते 1700 किलोमीटर, महाराष्ट्राला लागते 720 किलोमीटर, गोव्याला लागते 113 किलोमीटर, कर्नाटकला लागते 258 किलोमीटर, केरळला लागते 560 किलोमीटर. ही टोटल येते 3351 किलोमीटर. इकडे पश्चिम बंगालला लागते 375 किलोमीटर, ओरिसाला लागते 457 किलोमीटर, आंध्र प्रदेशला सर्वात जास्त 1010 आणि इथं 907, अशी टोटल 2749 किलोमीटर. लक्षात, पूर्व किनारपट्टीवर सर्वात जास्त आंध्र प्रदेश आहे, पश्चिम किनारपट्टीवर सर्वात जास्त गुजरात आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी न विचारित मग गुजरात आहे, सर्वात कमी गोवा आहे. तर अशा पद्धतीनं ही जलसीमा लक्षात ठेवायची आपण. त्याचबरोबर बंगालच्या उपसागर आणि अरबी सागरात बेट आहेत, या बेटांनाही जलसीमा लागते. इथं जी बेटं येतात ही टोटल या ठिकाणी 572 बेटं येतात, अंदमान निकोबारची बेटं. यांना सागरी सीमा लागते टोटल 1285 किलोमीटर. आणि इकडं या कोपऱ्यामध्ये एवढी जी काही बेटं येतात ही 36 बेटं येतात आणि यांना सागरी सीमा लागते 132 किलोमीटर. अशा पद्धतीने बेटांची जलसीमा 1285 आणि 132 जर एकत्रित केले तर ती भरती 1417 किलोमीटर. बेटांची टोटल जलसीमा किती? 1417. मुख्य भूमीची जलसीमा किती? 6100. अशी टोटल जलसीमा किती? 7517 किलोमीटर. मग बेटांमध्ये सर्वात जास्त अंदमान निकोबारला लागते, सर्वात कमी लक्षद्वीपला लागते, असं लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, चला याच्यावर घ्या आता सागरी सीमा. सागरी सीमा टोटल किती आहे? 7517 किलोमीटर. मग याचे 2 भाग पडायचे, एक मुख्य भूमीची सीमा, मुख्य भूमीची जलसीमा, दुसरा आहे बेटांची जलसीमा. मुख्य भूमीची जलसीमा 6100 किलोमीटर आहे, तर बेटांची जलसीमा 1417 किलोमीटर आहे. ठीक आहे. मग बेटांमध्ये सर्वात जास्त कोणाला आहे आणि सर्वात कमी कोणाला आहे? सर्वाधिक आणि सर्वात कमी. सर्वाधिक लागते अंदमान निकोबारला 1285 किलोमीटर आणि सर्वात कमी लागते लक्षद्वीपला 132 किलोमीटर. ठीक आहे. आणि इथं जर बघितलं आपण, इथं सर्वाधिक लागते गुजरातला 1700 किलोमीटर आणि सर्वात कमी लागते गोवा 113 किलोमीटर.
झालंय. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण आता. पुढचे मुद्देच कोणते अगोदर तेच बघून घेऊ एकदा. हा कंप्लीट केला, हा कंप्लीट केला आपण. आता राहिले विभाजित प्रदेश आणि टोकाचा प्रदेश. मग आता विभाजित प्रदेशाकडे जाऊ. विभाजन करणारा प्रदेश कुठला कुठला आहे? अगोदर या ठिकाणी आता लक्षात घ्यायचं, हा एरिया येतो अंदमान, आपला लक्षद्वीप बेटांचा एरिया आहे. इथं 36 बेट आहे टोटल. आता हे बेट मुख्य 3 नावाचे मोठाले बेट आहेत बघा. एकदम उत्तरेकडचं जे बेट आहे याचं नाव आहे आमनद्वीप. थोड्याच्या दक्षिणेकडचं जे बेट आहे याचं नाव आहे मिनिकॉय, सॉरी लक्षद्वीप. आणि याच्या दक्षिणेकडचं जे बेट आहे इथं याचं नाव आहे मिनिकॉय. हे मल्याळम भाषेतले शब्द आहे कारण केरळला जवळ आहेत. ठीक आहे, हे असे मुख्य 3 बेट आहेत आणि बाकीचे बेट त्याच्या भोवताली 12-36 12-12-12 असं लक्षात घ्या. ठीक आहे, आता 8 अक्षवृत्तापर्यंत खाली आणखीन अशीच बेट आहे छोटे 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 छोटे. हे मालदीव नावाचा देश आहे. ठीक आहे, मालदीव नावाचा देश आणि ही मिनिकॉय जी आहे 8 अक्षवृत्ताने वेगवेगळे होतात. 8 अक्षवृत्ताने कुठले 2 भाग वेगळे होतात? मालदीव आणि मिनिकॉय. आणि मिनिकॉय आणि लक्षद्वीप जे आहेत ते 9 अक्षवृत्ताने वेगळे होतात. 8 अक्षवृत्तापासून भारत आणि हेच वेगळे होतात ना. हा, तर इथं मालदीव आणि भारत वेगळा होतो 8 अक्षवृत्ताने. 9 अक्षवृत्ताने मिनिकॉय आणि लक्षद्वीप वेगळे होतात. हे विभाजित करणारे एरिया आहे. एका बाजूला 8 अक्षवृत्त, 9 अक्षवृत्त, 10 अक्षवृत्त देतील आणि दुसऱ्या बाजूला एरिया टाकलेले होते. असे एक वेळेस प्रश्न येऊन गेलेले ते विभाजित करणारे एरिया म्हणतात याला. लक्षात, आता इथं भारत, इथे श्रीलंका आहे. यांच्या दरम्यान 2 पाण्याच्या मोठ्या जलाशयांना जोडणारा पाण्याचा चिंचोळा पट्टा म्हणजे सामुद्रधुनी. मग इथं जी सामुद्रधुनी आहे त्याला म्हणायचं पाल्कची सामुद्रधुनी. मग पाल्कच्या सामुद्रधुनीनं कुठले 2 जलाशय जोडले? बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. ठीक आहे, आणि यांच्या दरम्यान इथं त्रिकोणाकृती आकाराचा पाण्याचा भाग आहे, त्याला आखात म्हणायचं. आणि या आखाताचं नाव आहे मन्नारचे आखात. मन्नारचे आखात. मग भारत आणि श्रीलंके दरम्यानच्या तिन्ही बाजूंना जमिनीने वेढलेल्या पाण्याच्या भागाचं नाव आहे. तर मन्नारचे आखात म्हणा आणि हा चिंचोळा पट्टा तिकडे जोडणारा पाल्कची सामुद्रधुनी म्हणा. कुठे आले? या पट्ट्यात आले ती. आता इकडे अंदमान निकोबारची बेट आहेत. ही थोडी इकडे दाखवतो, इथं बरोबर दिसणार नाही ते. अंदमान अशी बेट लागतात बघा, अशी एका खाली एक, लांबट आकाराची. ती दक्षिणेकडे जाताना आकार छोटा छोटा होत जातो असं. ठीक आहे, आणि बाकीची बेट त्याच्या भोवताली आता. आणि खाली निकोबार बेट लागतात. मग निकोबार बेट याच्यापेक्षा छोटालीचे अशी, ती पण 3 बेट लागतात मोठाली. आणि त्याच्या खाली पण बेटाचे अशी आणखी. पण हा इंडोनेशिया नावाचा देश लागतो आता. ठीक आहे, आता इंडोनेशिया आणि भारताची बेट जी अलग होतात, या अलग करणाऱ्या भागाला म्हणायचं ग्रँड सामुद्रधुनी. ग्रँड सामुद्रधुनीना भारत आणि इंडोनेशिया वेगळे होतात. भारताचं कुठलं बेट? निकोबारचं बेट. आणि इंडोनेशियाचं कुठलं बेट? सुमात्रा. ही सुमात्रा बेट लागतात इंडोनेशियाची. ठीक आहे, आणि इकडचं निकोबार बेट आहे ती. आणि मग हा इंदिरा पॉइंट याच्यावरती येतं, निकोबार बेटावरती. ठीक आहे, आता या ठिकाणी अंदमानची जी बेट आहेत आणि निकोबारची जी बेट आहे ही 10 अक्षवृत्ताने अलग होतात बघा. वरच्या भागात अंदमानची बेट आहेत ही, दक्षिणेकडच्या भागात निकोबारची बेट आहे. कोणत्या अक्षवृत्ताने अलग होतात? 10 अक्षवृत्ताने. आणि ग्रँड सामुद्रधुनीनं इंडोनेशिया आणि भारताची बेट अलग होतात असं म्हणा, किंवा निकोबार आणि सुमात्रा बेट अलग होतात असं म्हणा. ठीक आहे, आता या ठिकाणी अंदमानचे सुद्धा 4 मोठाले बेट आहेत. या बेटाला म्हणायचं उत्तर अंदमान, या बेटाला म्हणायचं मध्य अंदमान, या बेटाला म्हणायचं दक्षिण अंदमान, आणि या बेटाला म्हणायचं लहान अंदमान. निकोबारला सुद्धा 3 मोठाले बेट आहेत. याला म्हणायचं कार निकोबार, याला म्हणायचं मध्य निकोबार, आणि याला म्हणायचं ग्रेट निकोबार. या ग्रेट निकोबारचं दक्षिण टोक म्हणजेच इंदिरा पॉइंट आहे. हे 6 अक्षवृत्तावर येत असतं ते. ठीक आहे, मग आता कार निकोबार आणि अंदमानचं लहान अंदमान यांना अलग करणारा एरिया कोणता आहे? 10 अक्षवृत्त आहे. आणि लहान अंदमान आणि दक्षिण अंदमान यांना अलग करणारा जो काही सामुद्रधुनी येते त्याला म्हणायचं डुंकन सामुद्रधुनी.
ही डुंकन सामुद्रधुनी, ही ग्रँड सामुद्रधुनी. आलं लक्षात? त्याचबरोबर आता ही भारताच्या मालकीची अंदमान बेट आहे आणि इथे पण बेट आहेत. ही अशी ही बेट येतात म्यानमारची, कोको बेट म्हणतात त्यांना. म्हणजे बरोबर याच्या भागामध्ये अशी बेट लागतात. ही अशी ही कुठली बेट आहेत? ही कोको बेट आहेत. कुठल्या देशाची आहे? म्यानमारची आहे. आणि यांना अलग करणारा जो काही हा पट्टा आहे याला म्हणायचं कोको सामुद्रधुनी. कोको सामुद्रधुनींना अंदमान आणि कोको बेट अलग होतात. 10 अक्षवृत्तांना अंदमान निकोबार अलग होतात किंवा लहान अंदमान आणि कार निकोबार अलग होतात. डुंकन सामुद्रधुनीनं दक्षिण अंदमान लहान अंदमान एकमेकांपासून अलग होतात. ग्रँड सामुद्रधुनीनं ग्रेट निकोबार आणि सुमात्रा बेट अलग होतात असं म्हणा, किंवा भारत आणि इंडोनेशिया अलग होतात असं म्हणा. मागच्या वेळेस प्रश्न कसा होता? निकोबार बेटांपासून, अंदमान निकोबार बेटांपासून सर्वात जवळचा देश कोणता आहे? इंडोनेशिया. मग खाली पर्याय दिले इंडोनेशिया, श्रीलंका, भारत, बांगलादेश. तर सगळ्यात जवळ आहे इंडोनेशिया. आलं लक्षात? आणि हे अलग करणार भाग, पहिला भाग 8 अक्षवृत्त, मालदीव आणि मिनिकॉय अलग होतात. 9 अक्षवृत्त, मिनिकॉय, लक्षद्वीप अलग होतात. पाल्कची सामुद्रधुनी हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर किंवा भारत आणि श्रीलंके दरम्यान आहे. मन्नारच्या आखात भारत श्रीलंके दरम्यान आहे. त्याच्यानंतर ग्रेट सामुद्रधुनी इंडोनेशिया भारत अलग होतात. 10 अक्षवृत्त निकोबार आणि अंदमान अलग होतात. डुंकन सामुद्रधुनी लहान अंदमान दक्षिण अंदमान अलग होतात. कोको सामुद्रधुनी अंदमान आणि कोकोची बेट अलग होतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एवढं लक्षात ठेवा. मग हे एकदा लिहून टाका. विभाजित प्रदेश असं टायटल द्या. ठीक आहे. नंबर 1, 8 अंश उत्तर अक्षवृत्त कुठले भाग अलग करतात? मग मालदीव आणि काय मिनिकॉय. नंबर 2, 9 अंश उत्तर अक्षवृत्त कुठला भाग अलग करतात? लक्षद्वीप आणि मिनिकॉय. पाल्क सामुद्रधुनी बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांना जोडणारा पाण्याचा चिंचोळा पट्टा म्हणजे पाल्कची सामुद्रधुनी. मन्नारचे आखात किंवा मानारचे आखात म्हणतात त्याला. भारत व श्रीलंका यांच्या दरम्यानच्या एरियाचं नाव आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रँड सामुद्रधुनी कुठे आलंय? इंडोनेशिया असं म्हणा, किंवा इंडोनेशियाचं कुठलं बेट आहे ते सुमात्रा म्हणा. कारण हे नाव देतील का हे नाव देतील आपल्याला गॅरंटी नाही, आपण सगळेच माहिती ठेवायचं. आणि भारत म्हणा किंवा निकोबार म्हणा. निकोबारचं पण कुठलं बेट आहे ते ग्रेट निकोबार आहे. 10 अंश उत्तर अक्षवृत्त कुठला अलग करतात? मग अंदमान आणि निकोबार अलग करतात. निकोबार मधलं कुठलं बेट? कार निकोबार. आणि अंदमान मधलं लहान अंदमान.
वरती? नंबर 7, डुंकन सामुद्रधुनी कुठे आले? दक्षिण अंदमान आणि लहान अंदमान यांना अलग करणारा पट्टा आहे. नंतर कोको सामुद्रधुनी, यांना अलग करणारा एरिया कुठला आहे? मग कुठल्या भागाला अलग करतो? अंदमान आणि कोको बेटे. कोको बेटे हे म्यानमारची, अंदमान भारताची. झालं का? ओके. शेवटचा एक छोटा मुद्दा राहिलेला आहे, तो उद्या घेऊ आणि मग याच्यावर आतापर्यंत जेवढे प्रश्न आले आयोगाचे ते घेऊ. ठीक आहे.